श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 30 डिसेंबरला आलेली आहे वर्षातील शेवटची अमावस्या आणि ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. सोमवती अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये या सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह भगवान शिवशंकरांचीही पूजा केली जाते. तसेच या दिवशी पितरांचे स्नान आणि पिंडदानही केले जाते. असे केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. तसेच कुंडलीतला पितृदोष हा देखील दूर होतो. हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 लवंगांचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. या वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी रात्री तुम्हाला गुपचूप या ठिकाणी 5 लवंगा फेकायच्या आहेत. या लवंग फेकल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल, कर्जमुक्ती होईल, घरात इतका पैसा येईल की तुम्हाला मोजता येणार नाहीत. असा हा 5 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. सोमवती अमावस्येचा प्रारंभ 30 डिसेंबरला पहाटे 4:01 होणार आहेत आणि 31 डिसेंबरला पहाटे 3:56 समाप्त होणार आहेत. यामुळे आपल्याला ही सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला म्हणजेच सोमवारी साजरी करायची आहे. तर पहा, अमावस्याचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. अमावस्या हा दिवस चांगला नाही, हा दिवस वाईट असतो. परंतु खरं तर पहा, अमावस्या हा दिवस कधीच वाईट नसतो. कोणताच दिवस हा वाईट नसतो. फक्त अमावस्येच्या दिवशी ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा काही व्यक्तींवरतीच पडत असतो आणि यामुळे काही व्यक्तींना अमावस्येच्या दिवशी त्रास हा होत असतो. अमावस्या हा दिवस अतिशय शुभ असतो. अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. मग हा दिवस वाईट हा कसा असू शकतो? या दिवशी आपण जर काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आपल्याला करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, आपल्यावरती भरपूर असं कर्ज असेल किंवा आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे, परंतु घरातून पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल, एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला 5 लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये चहूबाजूने धन, संपत्ती, पैसा हा येऊ लागेल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 लवंगा लागणार आहेत. 5 लवंगा घेताना चांगल्या घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका. अखंड 5 फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवामध्ये तुम्हाला या लवंगांचं जे फूल असतं तर त्या फुलाला तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे. पूर्ण लवंगांना लावायचं नाहीत, फक्त लवंगांचं जे पुढचं फूल असतं तर त्या फुलालाच तुम्हाला थोडंसं कुंकू जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे. 5ही लवंगांना तुम्हाला कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे. हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे. यामुळे उपायाला सुरुवात करण्याच्या अगोदर देवघरामध्ये दिवा नक्की लावायचा आहे.
धूपधीप अगरबत्ती लावायची आहेत, आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता या 5 लवंगांना फुलाच्या साईडने कुंकू लावल्यानंतरनं या 5 लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगणार आहेत। त्या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे। तर मंत्र असा आहे, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः। या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। तुमच्याकडे जप माळ असेल तर त्यावरती तुम्ही हा जप केला तरीही चालेल, किंवा 108 तांदूळ घ्यायचे आहेत। 108 वेळा तुम्हाला एक वेळा हा मंत्र म्हणायचा आणि एक तांदूळ तुम्हाला साईडला ठेवायचा आहे। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही 108 वेळा हा मंत्र म्हणू शकता। 108 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणून झाला की तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, कर्जमुक्ती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। यानंतरनं या 5 लवंगा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि ही प्लेट तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायची आहेत। तुमच्या घरामध्ये जी कोणती उत्तर दिशा आहे तर ती तुम्हाला बघून घ्यायची आहे आणि उत्तर दिशेला तुम्हाला 5 लवंगा ठेवायच्या आहेत। उत्तर दिशा ही कुबेरांची आणि माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि या उत्तर दिशेकडूनच आपल्या घरामध्ये धन संपत्ती ही येत असते। लवंगा या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचून आणण्याचं काम लवंगा करत असतात आणि हा मंत्र जो आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा मंत्र आहे। या अभिमंत्रित केलेल्या लवंगा जर आपण घराच्या उत्तर दिशेला जर ठेवल्या तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि घरात चहूबाजूने पैसा हा येऊ लागतो। आता या 5 लवंगा घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। यानंतरनं त्या 5 लवंगांमधील तुम्हाला 1 लवंग ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत। दुसरी लवंग ही तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहेत। तिसरी लवंग तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे ठेवायचे आहेत आणि उरलेल्या 2 लवंगा ह्या तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत। जर तुमचा उद्योग व्यवसाय नसेल तर 3 लवंगा या तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत। दाबताने फूल जे आहे तर ते वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला मातीमध्ये त्या दाबायच्या आहेत। तर असा हा छोटासा 5 लवंगांचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला या सोमवती अमावस्येच्या दिवशी रात्री करायचा आहे। हा उपाय केल्याने 100% तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।